Dear student, in the last lecture we have seen concentration of alumina. In it we have seen concentration of the bauxite ore. Then we have seen electrolytic reduction of alumina. Then today we will see electrolytic reduction of alumina. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ॲल्युमिना जे आहे तर ते ॲल्युमिनाचं विद्युत अपघटनी शपन जे आहे तर ते शपन त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता याच्यामध्ये काय काय दिलेले की इन दिस मेथड इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ ॲल्युमिना मेल्टिंग पॉइंट ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेंटीग्रेड इज डन इन स्टील स्टॅक. जे काय असतं ते काही इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनाची असणारी जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये ॲल्युमिना जे आहे तर त्या ॲल्युमिना वितळलेल्या मिश्रणाचा असणारा जो काही द्रवणांक जो आहे तर तो 2000 डिग्री सेंटीग्रेडच्या स्टीलची असणारी जी काही टाकी जी आहे तर अशा पद्धतीची असणारी जी काही टाकी जी आहे तर त्या स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन जे आहे तर ते विद्युत अपघटन त्या ठिकाणी केलं जातं. द टँक हॅज ग्राफाईट लायनिंग ऑन द इनर साईड. हा जो काही टँक जो आहे तर त्या टँकच्या आतल्या बाजूला अशा पद्धतीची काळ्या रंगाची मी दाखवली या ठिकाणी की असणारे जे काही ग्राफाईट लायनिंग जे आहे तर त्या ग्राफाईट लाईनिंग म्हणजे टाकीच्या आतील बाजूला ग्राफाईटचं असणारं जे काही अस्तर जे आहे तर ते अस्तर त्या ठिकाणी. धिस लायनिंग डज द वर्क ऑफ द कॅथोड. आणि जी असणारी जी काही ग्राफाईटची लायनिंग जी आहे तर तिला आपण त्या ठिकाणी कॅथोड अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी. ए सेट ऑफ ग्राफाईट रॉड्स डीप इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क ॲज द ॲनोड. त्याच्यानंतर हा जो काय असताना तो काही टँक जो आहे तर त्या टँकमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की वितळलेले जे काही विद्युत अपघटनी पदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये बुडवलेल्या ज्या काही कार्बनच्या असणारे ग्राफाईट जे आहे तर त्या ग्राफाईट म्हणजेच त्या ठिकाणी ते कार्बनचे असणार आहे तर त्या कार्बनच्या किंवा ग्राफाईटच्या कांड्यांचा असणारा जो काही धनाग्र जो आहे तर तो धनाग्र त्या ठिकाणी आहे आणि धिस इलेक्ट्रोलाइट वर्क ॲज द ॲनोड. आणि तो आपल्याला त्या ठिकाणी ॲनोड म्हणून त्या ठिकाणी काय करता दिसते म्हणजे धनाग्र म्हणून त्या ठिकाणी काय करता दिसते काम जो आहे तर तो काम त्या ठिकाणी करताना दिसतो. क्रायोलाइट अँड फेल्सपार. आता दोन सबस्टन्स याच्यामध्ये दिलेला आपल्याला. पहिला दिलेला आहे क्रायोलाइट. आता हे जे काही क्रायोलाइट जे आहे तर त्याचा आपल्याला असताना जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे की Na3AlF6 AlF6 अशा प्रकारचा क्रायोलाइट जे आहे तर ते क्रायोलाइटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर फेल्सपार. त्याचे काही फेल्सपार जे आहे तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे CaF2. अशा प्रकारचे जे काही क्रायोलाइट अँड फेल्सपार आर ॲडेड इन द मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉईंट अप टू 100 डिग्री सेंटीग्रेड. जे काही मिश्रण जे आहे तर त्या ॲल्युमिनियमचं असणारं जे काही मिक्सचर जे आहे तर त्याच्यामध्ये क्रायोलाइट आणि फेल्सपार यांचं मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी टाकलं जातं. कारण आपल्याला लक्षात येत नसते की 2000 डिग्री सेंटीग्रेडचा असताना तो काही द्रावणांक जो आहे तर तो द्रावणांक याच्यामध्ये क्रायोलाइट आणि फेल्सपार टाकल्यामुळे त्या ठिकाणी तो 2000चाच असणारा जो काही मेल्टिंग पॉईंट जो आहे तर तो 1000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत त्या ठिकाणी तो येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ऑन द कॅथोड ऑन पासिंग इलेक्ट्रिकल करंट. विद्युत प्रवाह जो आहे तर या ठिकाणी आपण विद्युत प्रवाह जो आहे बॅटरी जी आहे तर ती बॅटरी त्या ठिकाणी जोडलेली. याच्यामधून विद्युत प्रवाह जो आहे तर तो विद्युत प्रवाह जाऊ दिल्यावर जे ऋणाग्र जे आहे म्हणजे या ठिकाणी जे असतील ते काही कॅथोड जे आहे तर त्या कॅथोडवर काय होताना ते ॲल्युमिनियम जो आहे तर तो ॲल्युमिनियम त्या ठिकाणी जमा होताना दिसतो. मोल्टन ॲल्युमिनियम being heavier than the electrolyte is collected at the bottom of the tank. आपल्या लक्षात येताना दिसते की वितळलेले जे काय असणारे जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर ते वितळलेले ॲल्युमिनियम अपघटनी जे आहे तर त्या अपघटनीपेक्षा जड आहे आणि जड असल्यामुळं हा जो काही टाकीचा असणारा जो काही तळ जो आहे तर या तळाशी काय होताना दिसते हे जड अशा प्रकारचं ॲल्युमिनियम जे आहे तर ते जमा त्या ठिकाणी होताना दिसतं. It is taken out from the
फ्रॉम टाइम टू टाइम, आणि अशा प्रकारचं तळाशी झालेलं जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर ते काय सांगितलं आपल्याला, आउटलेट फॉर द मोल्टन ॲल्युमिनियम. म्हणजे अशा पद्धती वितळलेलं जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर तो बाहेर जाण्याचा हा जो काही मार्ग जो आहे तर त्या मार्गाने काय केलं तर वेळोवेळी त्या ठिकाणी काढून घेतलं. ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड ॲट द कॅथोड, आणि याच वेळेला आपल्याला ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय होता नसतो, कॅथोड जो आहे तर त्या कॅथोडची त्या ठिकाणी मुक्त होता नसतं. द इलेक्ट्रॉन रिॲक्शन्स आर ॲज फॉलोज, आणि या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रॉन जे आहे तर त्या इलेक्ट्रॉनवर होणाऱ्या ज्या काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला दिलेली पहा, की ॲनोड रिॲक्शन्स पहिल्यांदा आपल्याला दिलेली ॲनोड रिॲक्शन आहे. आता ॲनोडवर काय होताना दिसतंय तर असताना जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन मधून काय होताना दिसतंय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की 2 त्या ठिकाणी ऑक्सिजनचे रेण घेतले, म्हणजे त्याच्यामध्ये 4 असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 4 इलेक्ट्रॉन काय होताना दिसतात, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतात. यालाच आपण त्या ठिकाणी ऑक्सिडेशन त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर कॅथोड रिॲक्शन, म्हणजे त्या ठिकाणी ऋणाग्र रिॲक्शन. आता या ऋणाग्रावर आपल्याला माहिती की ॲल्युमिनियम जो आहे तर तो ॲल्युमिनियम त्या ठिकाणी दाखवतो. हा जो काही ॲल्युमिनियम जो आहे तो काय करताना दिसतोय, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असताना जे काही 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन काय करताना दिसते, डोनेट त्या ठिकाणी करताना दिसते. आणि अशा पद्धतीने आपल्याला मोल्टन असणारे जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर ते ॲल्युमिनियम त्या ठिकाणी मिळताना दिसते. आणि जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन आपल्याला रिडक्शनची रिॲक्शन त्या ठिकाणी देईल. पुढे याच्यावर मार्च 2020ला सायंटिफिक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता काय आहे प्रश्न आता या ठिकाणी काही माहिती दिलेली. द लिबरेटेड ऑक्सिजन रिॲक्ट्स विथ ॲनोड टू फॉर्म द कार्बन डायऑक्साईड. या ठिकाणी तयार होणारा जो काय ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन काय होता दिसतंय, या ठिकाणी जे काही ॲनोडचे असताना जे काही प्लेट जे आहे तर त्या ॲनोडच्या प्लेटशी काय होता दिसतंय तर या ठिकाणी हा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची त्या ठिकाणी अभिक्रिया होताना दिसते. आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. द ॲनोड हॅव टू बी चेंज्ड फ्रॉम टाइम टू टाइम ॲज दे गेट ऑक्सिडाइज ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिनियम. आणि म्हणून या ठिकाणी ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमचं विद्युत अपघटन होताना धनाग्र जे आहे तर त्या धनाग्राचं ऑक्सिडीकरण होतं. ॲनोडचं त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण होत असल्यानं वेळोवेळी काय करावं लागतात तर त्या ठिकाणी ते बदलण्यात येताना दिसतात. आणि याच्यावर मार्च 2020ला त्या ठिकाणी सायंटिफिक रिझन होतं की व्हाय ॲनोड्स आर रिप्लेस्ड फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे धनाग्र जे आहे तर ते धनाग्र त्या ठिकाणी वारंवार का बदलावे लागतात तर आपण पाहिलं की मुक्त झालेला जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची कार्बन ऋणाग्राशी त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि ॲल्युमिनियमचं विद्युत अपघटन होत असताना हा जो काही धनाग्र जो आहे तर त्या धनाग्राचं ऑक्सिडाईजीकरण त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो वेळोवेळी काय होताना दिसतो बदलण्यात येताना दिसतो. याच्यानंतरचं पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह. पुढचं दिलेलं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. जसं आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन ऑफ मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल पाहिजे तर तशाच पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे मध्यम अभिक्रियाशील अशा प्रकारचे असण्याचे काही धातू जे आहेत तर त्या धातूंचं निष्कर्षण आपल्याला पाहिजे. मग त्यासाठी काही क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत कॅन यू टेलमध्ये. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. की मध्यम अभिक्रियाशील धातू कोणती किंवा व्हॉट आर द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. आता काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज त्या ठिकाणी पाहिलेली. इन द मिडल ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज मेटल्स सच ॲज आयर्न, झिंक, लेड, कॉपर आर
मॉडरेटली रिॲक्टिव्ह म्हणतात. जी काही त्या ठिकाणी अभिक्रियाशीलता असणारी ती काही श्रेणी जी आहे, तर त्या श्रेणीच्या मध्यभागी असणारे जे काही लोखंड असेल, जस्त असेल, शिसा असेल, कॉपर असेल, तर यांनाच त्या ठिकाणी काय म्हटलेले, मध्यम अभिक्रियाशील धातू त्या ठिकाणी म्हटले. पुढे, इन विच फॉर्म डू द मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स ऑकर इन द नेचर. मध्यम अभिक्रियाशीलतेचे असणारे काही धातू जे आहेत, तर ते धातू कोणत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आढळतात, तर आपल्याला सांगता येईल की मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स ऑकर्स इन नेचर इन द फॉर्म ऑफ देअर सल्फाइड सॉल्ट आर कार्बोनेट सॉल्ट. कशाच्या रूपामध्ये आढळून येत नसतात, तर सल्फाइड सॉल्ट आर काय सांगितलेले, कार्बोनेट सॉल्ट. म्हणजे सर्वसाधारणपणे ते आपल्याला सल्फाइडच्या क्षारांच्या रूपामध्ये किंवा दुसरं आपल्याला सांगितले कार्बोनेटच्या क्षारांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ते आपल्याला आढळून येताना दिसतात. आता पुढे, द मेटल इन द मिडल ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज सच ॲज आयर्न, झिंक, लेड, कॉपर आर द मॉडरेटली रिॲक्टिव्ह. आता आपण पाहिलं की अभिक्रियशीलता श्रेणी जी आहे, तर त्याच्या मध्यभागी असलेले धातू, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की सर्वसाधारणपणे लोखंड, जस्त, शिसे, तांबे हे त्या ठिकाणी मध्यम क्रियाशील अशा प्रकारचे धातू आहेत. युजली दे ऑकर इन द फॉर्म ऑफ देअर सल्फाइड सॉल्ट आर कार्बोनेट. आणि आपण हेही पाहिले हे जे काय असणारे काही धातू जे आहेत, तर ते धातू साधारणपणे आपल्याला सल्फाइडच्या क्षारांच्या रूपामध्ये किंवा दुसरं आपण पाहिले कार्बोनेटच्या क्षारांच्या रूपामध्ये काय असतात, निसर्गामध्ये त्या ठिकाणी ते आढळून येतात. इट इज इझियर टू ऑब्टेन मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स रॅदर दॅन सल्फाइड्स आर कार्बोनेट. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे धातूंच्या असणारे जे काही सल्फाइड किंवा असणारे ते काही कार्बोनेट जे आहेत, तर त्याच्यापेक्षा ऑक्साइड पासून धातू जे आहेत, तर ते धातू मिळवणं कसं आहे, तर त्या ठिकाणी सोपं आहे. आणि देअरफोर देअर सल्फाइड्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन द एअर टू ट्रान्सफॉर्म देम इनटू ऑक्साइड. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की जे काय असणारे ते काही धातू जे आहेत, तर त्या धातूंचं काय करायचं आपल्याला लक्षात येतं, काही सल्फाइडचे असणारे काही धातुक असतील किंवा कार्बोनेटचे असणारे काही धातुक जे आहेत, तर ते काय करायची, एक्सेसिव्ह म्हणजे अतिरिक्त असणारी काही हवा जी आहे, तर त्या हवेमध्ये तापवली की त्यांचं काय होतं नसते, ऑक्साईड जे आहे, तर त्या ऑक्साईडमध्ये काय होतं नसते, रूपांतर जे आहे, तर तो रूपांतर त्या ठिकाणी होतं नसते. आणि धिस प्रोसेस इज कॉल्ड रोस्टिंग. आणि जी काही पद्धत जी आहे, तर त्या पद्धतीला त्या ठिकाणी काय म्हटलेले, रोस्टिंग त्या ठिकाणी. म्हणजे सल्फाइडचे असणारे काही क्षार जे आहे, तर त्याला हिटिंग केलं तर त्याचं ऑक्साईड जे आहे, तर त्या ऑक्साईडमध्ये त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं. याला तर आपण त्या ठिकाणी रोस्टिंग म्हणताना दिसतो, म्हणजे भाजणे त्या ठिकाणी असं म्हणताना दिसतो. कार्बोनेट सोर्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन द लिमिटेड सप्लाय ऑफ एअर टू ट्रान्सफॉर्म देम इनटू ऑक्साईड. परंतु कार्बोनेटचे असणारे जे काही धातुक जे आहेत, या धातुकांचं आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे कार्बोनेटचे असणारे काही धातुक जे आहे, तर ती धातुक मर्यादित अशा प्रकारची काही हवा जी आहे, तर त्या हवेमध्ये तीव्रपणे त्या ठिकाणी तापून त्यांचं रूपांतर जे आहे, तर ते ऑक्साईड्समध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आणि धिस प्रोसेस इज कॉल्ड कॅल्शिनेशन. आणि जी काही पद्धत जी आहे, तर त्या पद्धतीला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, कॅल्शिनेशन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे निस्तापन अशा प्रकारचं त्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हटलेले निस्तापन जे आहे, तर ते निस्तापन त्या ठिकाणी केलं जातं. आता द फॉलोइंग रिॲक्शन्स ऑकर्स ड्युरिंग रोस्टिंग अँड कॅल्शिनेशन ऑफ द झिंक ओर. या ठिकाणी आपल्या लक्षात नसतं की जस्ताच्या धातुकाचं भाजणं किंवा जस्ताच्या धातुकाचं निस्तापन त्या ठिकाणी होताना खालील पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत असतात. आता रोस्टिंगची असणारी काय अभिक्रिया जी आहे, तर त्या अभिक्रियेमध्ये झिंक सल्फेट, सल्फाइड साल्ट त्या ठिकाणी झिंक सल्फेट, याचं काय करायचं आपल्याला, ऑक्सिजनच्या याच्यामध्ये काय करायचं असतं, त्या ठिकाणी कंबक्शन करायचे, जाळायचे. जाळल्यानंतर याचं आपल्याला लक्षात येणं की ऑक्साईडमध्ये रूपांतर होत नसते. झिंक ऑक्साईड जे आहे, तर त्या झिंक ऑक्साईडमध्ये रूपांतर होताना दिसते. सल्फर डायऑक्साईड गॅस जो आहे, तर तो सल्फर डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आता याच्यामध्ये दिलेले जे काही रिॲक्शन जे आहेत, तर ते रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायचे. आता बॅलन्सिंग करत असताना सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी
सल्फरचं एकच आहे, ऑक्सिजनचे 2 आहेत, त्याच्यानंतर सल्फर सुद्धा त्या ठिकाणी 1 आहे. परंतु ऑक्सिजनचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर आता ही जी रिॲक्शन जी आहे तर त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन जे आहे तर ते 3 आहे, तिथे मात्र 2 आहेत, म्हणून मी इथे 3 लिहिले. आता टोटल ऑक्सिजन त्या ठिकाणी 6 झाले. तर 6 झाले तर काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी 2 लिहिले तर ऑक्सिजन 4 झाले, परंतु इथे एकच आहे. पुन्हा इथे 2 लिहिले, इथे 2 लिहिले तर झिंकचे त्या ठिकाणी 2 झाले, सल्फरचे 2 झाले. अशा पद्धतीची रोस्टिंग जी आहे तर त्या रोस्टिंगच्या अभिक्रिया होती. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शिनेशन कशाचा वापर असते, कार्बोनेटचा. मात्र या ठिकाणी झिंक कार्बोनेट आपल्याकडे आहे, झिंक कार्बोनेट. याला काय करायचं, हिटिंग करायचं. आणि झिंक कार्बोनेट जे आहे तर त्याला त्या ठिकाणी हिटिंग केलं तर आपल्या लक्षात येत नसते की झिंक ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होत नसते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड गॅस अशा पद्धतीचा काय होत नसते तर या ठिकाणी तयार होता नाही. म्हणजे अशा पद्धतीचा भाग त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतो. आता या ठिकाणी असणारे जे काही रोस्टिंग आणि कॅल्शिनेशनची असणारी जे काही अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रिया मिळालेला जो काही झिंक ऑक्साईड जो आहे तर त्या झिंक ऑक्साईडचा पुढे काय केला तर द झिंक ऑक्साईड सो ऑप्टेन इज रिड्यूस टू झिंक बाय युजिंग सुटेबल रिडक्टंट सच ॲज कार्बन. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की झिंक ऑक्साईड जे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शिनेशन आणि असणारी जी काही रोस्टिंगची असणारी काही पद्धत जी आहे तर त्याच्यामध्ये मिळालेली काही झिंक ऑक्साईड जे आहे तर त्या झिंक ऑक्साईडचं कार्बन सारखा असणारा जो काही योग्य अशा प्रकारचा असणारा जो काही रिडक्टंट ज्याला आपण त्या ठिकाणी शपनक म्हणणार असतो तर त्या शपनकाचा वापर करून तर त्याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये केलेले, झिंक जे आहे तर त्या झिंकमध्ये केलेले. आणि कार्बन मोनॉक्साईड असणारा जो काही वायू जो आहे तर तो कार्बन मोनॉक्साईड वायू त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतो. पुढे अपार्ट फ्रॉम कार्बन रिएक्टिव्ह मेटल सच ॲज सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम आर ऑल्सो युज्ड ॲज द रिड्युसिंग एजंट फॉर द रिडक्शन ऑफ द मेटल ऑक्साइड्स टू ऑब्टेन द मेटल. धातूंचं जे काही ऑक्साईड जे आहे तर त्याचं शपन करून धातू मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी कार्बन वापरलेलं आहे. पण या कार्बनच्या व्यतिरिक्त सोडियम असेल, कॅल्शियम असेल, ॲल्युमिनियम असेल यासारखे जे काही अभिक्रियाशील धातूंचा सुद्धा त्या ठिकाणी रिडक्टंट म्हणून किंवा शपनक म्हणून त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. This is because these metal displaces a moderately reactive metal from its compound. आपल्या लक्षात येत नसते कारण हे जे काही धातू जे आहे तर ते मध्यम क्रियाशीलतेचे असणारे जे काही धातू जे आहे तर त्या धातूला काय करता दिसतात, त्यांचं असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगापासून विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी करताना दिसतात. फॉर एक्झाम्पल, वेन मॅंगनीज डायऑक्साईड इज इग्नेटेड विथ ॲल्युमिनियम पावडर द फॉलोइंग रिॲक्शन्स टेक्स प्लेस. काय सांगितले की मॅंगनीज डायऑक्साईड हे ॲल्युमिनियमची असणारी काही भुकटी जी आहे तर त्या भुकटीबरोबर जर आपण त्या ठिकाणी प्रज्वलित केलं, इग्नाईट केलं, जाळलं तर आपल्याला खालील प्रकारची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी मिळत नसते. म्हणजे असणारे जे काही मॅंगनीज डायऑक्साईड काय करायचं आपल्याला, ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियम काय बरोबर काय करायचे, इग्नेट त्या ठिकाणी करायचे. इग्नेट करायचं म्हणजे काय करायचे तर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी ते जाळायचे. तर आपल्याला लक्षात येत नसते की मॅंगनीज त्या ठिकाणी मिळताना दिसते आणि आपल्याला ॲल्युमिनियम ऑक्साईड जे आहे Al2O3 त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याचबरोबर हीट जे आहे तर ते हीट त्या ठिकाणी मिळताना दिसते. दिलेली रिॲक्शन्स काय करायचे आपल्याला, बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करत असताना आपल्याला लक्षात येत नसते की या ठिकाणी ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचे 3 रेणू आहेत आणि म्हणून या ठिकाणी 3 घेतले. आणि अशा पद्धतीनं आता पुढे पुन्हा आपल्या लक्षात येत की ॲल्युमिनियमचे 2 आहेत, तिथे सुद्धा किती घेतले, 2 घेतले. अशा पद्धतीने रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन अजूनही बॅलन्सिंग झाली नाही. मॅंगनीज जे आहे तर ते मॅंगनीजचे 3 आहेत, तिथे सुद्धा आपल्याला किती घेत आहे, 3 त्या ठिकाणी घेत आहे. म्हणजे अशा पद्धतीची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते. आता पुढे म्हणजे वरील अभिक्रिया जी आहे तर त्याचे ऑक्सिडीकरण आणि शपन अशा प्रकारचं त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येत नाही. काय विचारलेले की आयडेंटिफाय द सबस्टन्स अंडरगॉन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन दिस रिॲक्शन. ही जी अभिक्रिया जी आहे तर त्या अभिक्रियेमध्ये आपल्याला
ऑक्सिडीकारक आणि शपन कोणाचं झालं अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी ओळखायला सांगितले. ऑक्सिजन जो आहे तर त्याच्यामध्ये निघून गेला, म्हणजे याच्यामधलं ऑक्सिजन काय झालं, रिमूव्ह त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की रिडक्शन रिॲक्शन त्या ठिकाणी असणार आहे आणि याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी निघून गेला. पुढे आता द हीट इव्हॉल्व्ड in the above reaction is so large that the metal is formed in the molten state. या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणारी जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी बाहेर पडते की धातू जो आहे तर तो धातू काय होताना दिसतो, वितळलेल्या स्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो तयार होताना दिसतो. अनदर सिमिलर एक्झाम्पल इज द थर्मिट रिॲक्शन. अशाच प्रकारची असणारी जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन त्या ठिकाणी थर्मिट रिॲक्शन आपल्याला दिलेली की हिअर आयर्न ऑक्साइड्स रिॲक्ट विथ ॲल्युमिनियम टू फॉर्म आयर्न अँड ॲल्युमिनियम ऑक्साइड. त्या ठिकाणी असणारे जे काही थर्मिट रिॲक्शन जे आहे परीक्षेच्या दृष्टीने ही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन त्या ठिकाणी महत्वाची आहे. थर्मिट रिॲक्शन तिला त्या ठिकाणी म्हटलेले. आता थर्मिट रिॲक्शन्स मध्ये काय होतं असते की आयर्न ऑक्साइड जो आहे Fe2O3 आयर्न ऑक्साइड जे आहे तर त्याचं काय करायचं, ॲल्युमिनियम जो आहे तर ते ॲल्युमिनियम बरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी आयर्न मिळताना दिसतंय आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तर तो ॲल्युमिनियम ऑक्साईड त्या ठिकाणी मिळताना दिसते. हीट जे आहे तर ते हीट त्या ठिकाणी मिळताना दिसते. दिलेली रिॲक्शन जे आहे तर ते दिलेली रिॲक्शन अशा पद्धतीने आपल्याला बॅलन्सिंग त्या ठिकाणी करता येईल. म्हणजे ही जी काही रिॲक्शन जी आहे तर त्याला थर्मिट रिॲक्शन त्या ठिकाणी म्हटलेली. याच्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियम आपलं आयर्न ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम यांची रासायनिक अभिक्रिया झाली तर त्या ठिकाणी आयर्न मिळताना दिसते, ॲल्युमिनियम ऑक्साईड्स त्या ठिकाणी मिळताना दिसते. पण एवढाच असताना तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.